जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे, धनराज बिरादर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे गाडेकर साहेब नेमका विषय काय आहे। आता तिथं लिंगायत स्मशानभूमीसाठी समस्त गावकऱ्यांच्या वतीने अनेक अर्ज केलेले आहेत, परंतु तिथं साफसफाई करत असताना दिसतंय नेमकं काय चालू आहे प्रकरण ते। आज मला माहिती मिळाल्यानंतर जेवळी अष्टामोड रोड लगत जुन्या जेवळी गावामध्ये पाहणी करण्यासाठी गेलो। त्या ठिकाणी मी पाहणी केली असता मला असे निदर्शनास आले की तेथे गेल्या 7-8 वर्षापूर्वी वन विभागाच्या माध्यमातून तेथे वृक्ष लागवड संपूर्ण जुन्या गावठांमध्ये जेवळीच्या जुन्या गावामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली होती। त्याचे फलकही लावण्यात आले होते। तत्कालीन खासदार, माजी आमदार, वन विभागाचे अधिकारी, जिल्हा प्रशासन या सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते तेथे वृक्ष लागवड करण्यात आलेली होती। ती जागा तत्कालीन काळात ग्रामपंचायत प्रशासन व तालुका प्रशासन, महसूल विभागाच्या माध्यमातून वन विभाग यांना देण्यात आलेली होती। कारण की त्या जागा देण्याच्या पाठीमागे एक उद्देश होता तत्कालीन काळामध्ये। कारण की आम्ही आणि आमच्या काही मित्रांनी मिळून आम्ही त्या ठिकाणी वृक्ष तोड करून जुन्या गावातील गावठाण जागेवरील कोळसा बनवून विक्री करत होते। त्या जागेची आम्ही पाहणी करून तिथे पंचनामा केला होता। त्या वृक्ष लागवड जी झालेली होती तेथे ती तोडून कोळसा बनवत असलेल्या त्या व्यापाऱ्याला आम्ही जागेवरती पकडून प्रशासनाच्या ताब्यात दिलं होतं। त्यावेळेस आमच्या गावातील काही नागरिक व राजकीय पुढारी त्या कोळसा व्यापाऱ्याशी हातमिळवणी करून संपूर्ण गावातील जुन्या गावातील वृक्षतोड करून कोळसा बनवून विक्री केली होती। ती चोरी झाकण्यासाठी तत्कालीन काळातील काही राजकीय पुढाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना, तालुका व जिल्हा लेवलच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन ती जागा वन विभागाला देण्यात आली व तेथे वृक्ष लागवड करण्यात आली होती। आणि त्याचं फलकही वाकडा पूल येथे लावण्यात आलेला होता। ती चोरी झाकण्याचा हा केविलवाना त्यांचा प्रयत्न होता हे या कामाच्या माध्यमातून दिसून येत आहे। कारण की त्याच ठिकाणी मला प्रश्न पडतो की एकाच ठिकाणी किती वेळा वृक्ष लागवड होणार। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून व ते आता म्हाडाच्या माध्यमातून दाखवत आहेत, म्हणून मला प्रश्न पडतो की त्याच ठिकाणी आता हे दुसऱ्यांदा वृक्ष लागवड होत आहे। यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून, तालुका पंचायत समिती व महसूल विभागाच्या माध्यमातून रस्ता, दुतर्फा मार्ग, जिथे जिथे आमचे गावठाण मोकळी जागा आहे। कारण की मीही 15 वर्ष त्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेलं आहे। मलाही माहिती आहे की आम्ही वृक्ष लागवड कुठल्या जागी केलेली आहे व किती वेळा केलेली आहे। कारण की असं एकही ठिकाण नाही की वृक्ष लागवड करण्यासाठी आमच्याकडे आता जागा उपलब्ध आहे। आता त्या म्हाडा संस्थेच्या माध्यमातून तीच जागा वन विभागाची पुन्हा त्या म्हाडा संस्थेला देण्यात आलेली आहे। तिथले फलक काढून घेण्यात आलेले आहेत। माझं तर म्हणणं असं आहे की ते फलक चोरीला गेलेले आहेत, त्यांनी चोरी केलेली आहे आणि आता त्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। तसेच ती जागा आम्ही गेली 15 ते 17 वर्ष झालं लिंगायत स्मशानभूमी दफनभूमीसाठी जिल्हा प्रशासनाला, माननीय जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत की आम्हाला, आमच्या गावामध्ये लिंगायत समाज खूप मोठा आहे, त्यांना त्यांचे शेत जमिनी खूप लांब आहेत। त्यामुळे या जुन्या गावालगतच असल्यामुळे जुने गाव त्या ठिकाणी अंत्यविधी करता यावी म्हणून आम्ही ती जागा वाकडा पूल ते जुना भैरप्पा चौक, सुरेशप्पा वलदोडे, राजू वलदोडे यांच्या घरापर्यंत, शंकरांना पाटील माजी सरपंच यांच्या घरापर्यंत आम्ही ती जागा मागणी केलेली आहे। व त्याच्याच बाजूला जेवळी अष्टामोड हा रस्ता जातो व दुसऱ्या बाजूनी जेवळी पूर्व तांडा व येणेगूरला जाणारा रस्ता असा हा खूप मोठा चौक ब्लॉक आहे। ती जागा आम्ही लिंगायत स्मशानभूमीसाठी मागणी केलेली आहे। त्याच जागेवरती ग्रामपंचायत प्रशासन, तालुका प्रशासन, महसूल विभागाचे अधिकारी यांनी संगनमत करून ती जागा आता वन विभागाकडून काढून घेऊन, आता कशी काढली हे प्रशासनालाच माहिती। कारण की एकदा वन विभागाला दिलेली जागा ती काढता येत नाही। ती जागा काढून ते म्हाडाला देत आहेत आणि त्या ठिकाणी वृक्ष लागवड कोट्यवधी रुपये खर्च करण्याचा हा त्यांचा संकल्प आहे। परंतु मला त्यांना असं सांगायचं आहे की आपण एकाच जागेवरती वृक्ष लागवड केलेली असताना पुन्हा त्याच ठिकाणी प्रशासनाची फसवणूक करत आहात, जेवळीकरांची फसवणूक करत आहात।
आणि लिंगायत स्मशानभूमी म्हणून जागा मागणी केलेली असताना त्याही समाजाची फसवणूक करतात। जर लिंगायत स्मशानभूमीची जागा परस्पर दुसऱ्या कुठल्या संस्थेला जर दिली तर मी त्या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडणार असं आपल्या या माध्यमातून मी नागरिकांना व त्यांनाही सांगत आहे व त्यांना इशारा देत आहे। धन्यवाद सर। आता हे नेमकं प्रशासन जे आहे ज्या पद्धतीनं एकाच ठिकाणी डबल धाड लावून दिशाभूल करून जे आरेरावीपणाचे काम करत आहे, हे नेमकं प्रशासनाचा उद्देश काय आहे? नेमकं प्रशासनाला काय साध्य करायचं आहे या गोष्टीतून? नेमकं काम दाखवायचं आहे का पर्सेंटेज घ्यायचं आहे? काय करायचं आहे काय नेमकं यांना? या माध्यमातून मला तर असं त्यांच्यावरती संशय येत आहे की शंका येत आहे मनामध्ये की केवळ हा पैसा कमवण्याचा हेतू, पैसा कमवण्याचं एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एकाच ठिकाणी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा दुसऱ्या संस्थेच्या माध्यमातून तिथं वृक्ष लागवड करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे। कारण की या पाठीमागे कुठलाही चांगला हेतू दिसून येत नाही। कारण की पाठीमागे कोळसा बनवून चोरी करताना ती चोरी झाकली जावी हा उद्देश लोकांच्या समोर असे दाखवले की आम्ही तिथे वृक्ष लागवड करत आहोत। वन विभागाच्या माध्यमातून संपूर्ण गावामध्ये फळांची झाडे, चांगली झाडे लावण्यात येणार आहेत। मग आता ती झाडे तुम्ही का काढला? कुठे गेली ती झाडं? गेली कुठं? कुणाला विचारून तुम्ही काढलात हाही माझा प्रश्न आहे। कारण की आणि तिथे लावलेले फलक तुम्ही का काढलात? गायब कसं काय झाले? कारण की मला त्यांना सांगायचं आहे की त्याच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माझ्या गावातील काही वनपाल मित्रांना जे जनावरे राखतात त्या लोकांना त्या ठिकाणी मारहाण झाली होती। कारण की ती त्यांच्या ताब्यातली जागा होती। हे जेवळीकरांनी पाहिलेलं आहे, तालुका प्रशासनानेही पाहिलेलं आहे। मग आता तेच फलक कशाच्या आधारे तुम्ही चोरी केला हाही प्रश्न पडतो। केवळ आपण म्हणल्यासारखं एक पैसा कमवण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांना त्या झाडाशी काही घेणे देणं नाही, वृक्ष लागवडशी काही घेणे देणे, केवळ आपलं स्वतःचा स्वार्थ आणि उद्दिष्ट साध्य करण्याचा हा एकमेव त्यांचा हेतू आहे असा माझा आरोप आहे त्यांच्यावर। चालतं.